विदर्भात मागील काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। अमरावतीचं तापमान आज देखील 44 अंशाच्या समोर गेलेलं आहे। त्यामुळे दुपारी जर आपण पाहिलं 1-1.5 वाजताच्या दरम्यानच रस्त्यावरली गर्दी कमी झालेली आहे। निर्मनुष्य रस्ते होण्याच्या मार्गावर मी आपण बघू शकतो। अमरावती शहरातील एका मुख्य रस्त्यावर मी या ठिकाणी आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा संपूर्ण रस्ता आहे। हल्ली जर आपण पाहिलं तर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहन चालकांची जी आहे ती वर्दळ आपल्याला पाहायला मिळत असते। परंतु आता ज्या पद्धतीने तापमानामध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे अमरावतीकर जे आहेत ते घराबाहेर पडायला धजावत नाही। अत्यंत महत्त्वाचं ज्याला काम आहे तेच अमरावतीकर घराबाहेर पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बाकी खरेदी असेल किंवा मग कुठे बाजारपेठेमध्ये जायचं असल्यास अमरावतीकर हे सायंकाळी बाहेर पडण्यासाठी प्राधान्य देत आहेत। पुढील काही दिवस असंच तापमान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये पाणी जे आहे ते पिण्याचं पाणी पोहोचवलं जात आहे। रिक्षामध्ये पिंप भरून जे आहे ते पाणी पोहोचवलं जात आहे। आपण बघू शकतो काळजी अमरावतीकर घेतानाचं दृश्य कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण सकाळी 8 वाजतापासून उन्हाचे चटके लागायला ही सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आजारांमध्ये जे आहे ते आजारांमध्ये वाढ झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता अमरावतीकर जे आहे ते काळजी घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या वाढत्या तापमानामुळे जर आपण पाहिलं तर जलसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे। धरण क्षेत्रात पाणी जे आहे ते बाष्पीभवनामुळे कमी होत आहे। त्यामुळे पाण्याचं संकट जे आहे ते आगामी काळामध्ये होणार असल्याची माहिती आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।